आता आपल्या समोर जो प्रश्न आहे, जो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं बघा काय म्हटलेलं आहे, 31 ते 70 पर्यंतच्या सर्व सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक विचारलेला आहे. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आणि अगदी काही चंद सेकंदामध्ये आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे. आता 31 ते 70 पर्यंतच्या सगळ्या सम आणि सगळ्या विषम संख्यांची बेरीज करून मग फरक काढून आपल्याला जर उत्तर काढायचं म्हटलं तर त्याच्यासाठी किमान आपल्याला 2 मिनिटाच्या वरती कालावधी जाईल, पण याचं उत्तर आपल्याला 10 सेकंदामध्ये काढायचं आहे. ते कसं काढायचं आहे ते आपण इथं बघणार आहोत. तर इथं जर तुम्हाला काढायचं असेल, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काढायच्या आहेत एकूण संख्या. काय काढायचं आहे तुम्हाला? एकूण संख्या काढायचं आहे आणि त्याला तुम्ही जर 2 न भागलं तर तुमचा सम आणि विषम संख्येच्या बेरजेतील फरक येतो. आता आपण बघूया कसा काढायचा आहे. तर एकूण संख्या काढायच्या आहेत. 31 ते 70 पर्यंतच्या एकूण संख्या कशा काढायच्या, तर इथं तुम्हाला करायचं आहे, जी मोठी संख्या आहे ती 70, त्या 70 मधून तुम्हाला वजा करायचा आहे ह्या 31च्या पाठीमागली संख्या, ती म्हणजे 30, आणि यांच्या वजाबाकीला तुम्हाला 2 न भागायचा आहे. 70 वजा 30 बरोबर 40 भागिले 2 केलं तर तुम्हाला उत्तर येणार आहे 20, आणि हाच फरक आहे 31 ते 70 पर्यंतच्या सम आणि विषम संख्येच्या बेरजेतील फरक आहे, तो म्हणजे 20. आणि हा प्रश्न तुम्हाला टीईटी परीक्षेला विचारलेला आहे. शिक्षक भरतीच्या जो परीक्षा आहे त्या टीईटी परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही वेगवेगळ्या क्रिया करायची गरज नाही आहे. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला अगदी आता पोलीस भरती असेल किंवा शिपाईपासून कुठल्याही परीक्षेला जर तुम्हाला गेलात तर या धर्तीवरती तुम्हाला जो प्रश्न विचारला जाईल तो तुम्हाला याच पद्धतीने सोडवायचा आहे आणि कमी वेळेमध्ये त्याचे उत्तर काढायचे आहे.